आज 10 जानेवारी आपण करंट अफेअरचं ॲनालिसिस घेणार आहोत. तुम्हाला करंट अफेअर्स ॲनालिसिस ऐकायचं असेल रोज तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. सो आजचे महत्त्वाचे टॉपिक्स आपण काही घेतलेले आहेत. पहिला आहे वर्ल्ड हिंदी डे, जो 10 जानेवारीला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. दुसरी न्यूज आहे US ट्राईड टू अनेक्स कॅनडा, चर्चेत कशामुळे आहे आपण ते पाहणार आहोत. ग्रीनलँडचा पण इश्यू पण पाहणार आहोत जो चर्चेत आहे. त्याचबरोबर ॲनिमिया मुक्त भारत स्ट्रॅटेजी गव्हर्नमेंटने जी इम्प्लिमेंट केलेली आहे त्याच्याविषयी पाहणार आहोत. आणि मियावाकी टेक्निकचा वापर करून प्रयागराजमध्ये 56,000 स्क्वेअर मीटरचं डेन्स फॉरेस्ट क्रिएट केलेलं आहे, ती पण आपण आज न्यूज पाहणार आहोत. सो चला सुरू करूयात. पहिला आहे वर्ल्ड हिंदी डे, विश्व हिंदी दिवस. हा दरवर्षी 10 जानेवारीला सुरू केला जातो. 10 जानेवारी 2006 पासून आपण याची सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग. तर याचा मेन उद्देश काय आहे वर्ल्ड हिंदी डेचा? टू प्रमोट इट्स यूज ऑन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स. सो सर्व जगामध्ये हिंदीचा वापर वाढावा याचा उद्देश होता आपण वर्ल्ड हिंदी डे साजरा करतो. या वर्षीची जी थीम आहे हिंदी ए ग्लोबल व्हॉइस ऑफ युनिटी अँड कल्चरल प्राईड. तर हे आपल्याला MCQ मध्ये विचारू शकतात प्रिलिम्सला की या वर्षीच्या वर्ल्ड हिंदी डेची थीम काय होती. तसंच जून 10, 2022 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनी एक रिझोल्युशन ऑफ मल्टीलिंग्वलिझम पास केलेलं आहे की जे को स्पॉन्सर्ड बाय इंडिया होतं. आता याचा उद्देश काय होता की युनायटेड नेशन्समध्ये कामकाज चालतं, त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांचा अंतर्भाव व्हावा, हा याचा मेन उद्देश होता. किंवा जगामध्ये वेगवेगळ्या भाषा वापरण्यासाठी एक प्रोत्साहन मिळावं. आणि त्यामध्ये भारतानं ते जे रिझोल्युशन आहे ते आपण को स्पॉन्सर्ड केलेलं होतं. तर याच्या सर्व पार्श्वभूमीवरती आपण हा हिंदी डे सेलिब्रेट करतोय. आता हिंदी डे आर्टिकल 351 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं, ते काय सांगतं की जे गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ते प्रमोट करेल कशाला, तर हिंदीला. का बरं प्रमोट करेल हिंदीला, बाकीच्या लँग्वेजला का नाही प्रमोट करणार? तर कोणत्याही देशामध्ये लक्षात घ्या की एक कॉमन लँग्वेज हवी की जी सर्व देशामध्ये वापरली जावी. म्हणजे जर महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती आहे, तो जर कन्याकुमारीमध्ये गेला तर त्याला तिथे बोलताना प्रॉब्लेम होईल, कारण तिथली लोकल लँग्वेज आहे तमिळ. तर मग बोलताना प्रॉब्लेम होणार आहे. किंवा इथून जर काय एखादा नॉर्थ ईस्टमध्ये एकदम नागालँडमध्ये गेला, तिथली लँग्वेज वेगळी आहे. सो कम्युनिकेशनसाठी एक लँग्वेज पूर्ण देशामध्ये हवी की जी जर सर्वांना समजते, अशी लँग्वेज पाहिजे. म्हणून तशी लँग्वेज आपण हिंदी डेव्हलप करावी असं सरकारचं म्हणणं आहे. आता सध्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर तमिळचे किंवा साऊथ सदर्न जे स्टेट्स आहेत, कर्नाटका, आंध्रा, तमिळनाडू, केरळा, हे हिंदीला गरजेपेक्षा किंवा वाजवीपेक्षा जास्त विरोध करतात. आणि इन्स्टेड दे म्हणतात की आम्हाला इंग्लिश पाहिजे, कॉमन लँग्वेज हिंदीच्या ऐवजी इंग्लिश करा. वस्तुस्थिती पाहिली तर इंग्लिश ही एक फॉरेन लँग्वेज आहे, पण ती ग्लोबल लँग्वेज पण आहे. म्हणजे ग्लोबल असं नाही आहे की ग्लोबल लँग्वेज सगळे देश वापरतात. ब्रिटनच्या बाजूला असणारा जो फ्रान्स आहे तो इंग्लिश वापरत नाही, जर्मनी इंग्लिश वापरत नाही, स्पेन इंग्लिश वापरत नाही, ते त्यांची लोकल लँग्वेज वापरतात. जपान तिथलं एज्युकेशन आहे ते त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे, ते इंग्लिश वापरत नाहीत. कोरिया घ्या, ते त्यांची लँग्वेज वापरतात. चायना घ्या, ते त्यांची लँग्वेज वापरतात. मग भारताला आपली स्वतःची लँग्वेज डेव्हलप करायला काय प्रॉब्लेम आहे? हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आपले इथे कलोनियल हँगओव्हर आहे, त्यामुळे आपण म्हणतो की नाही आम्हाला इंग्लिश चालेल पण हिंदी नको. विशेषतः हा सदर्न भारताचा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी सगळेजण हिंदीला ऍक्सेप्ट करतात आणि समजतात सुद्धा. याच्यामध्ये बॉलिवूडचा पण खूप मोठा रोल आहे हिंदी स्प्रेड करण्यामध्ये. सो आपल्याला एक्झामसाठी महत्वाचं काय तर आर्टिकल 351 हे काय सांगतं, जे युनियन आहे त्यांना स्प्रेड ऑफ हिंदी लँग्वेज करायला पाहिजे. म्हणजे काय लक्षात घ्या, आपल्या इथे एक मिसकन्सेप्शन आहे की राष्ट्रीय भाषा आहे हिंदी, तर ती राष्ट्रीय भाषा नाही आहे. आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणू शकतो ऑफिशियल वर्क करण्यासाठी. आता आपण बघितलं की जानेवारी 10 हा वर्ल्ड हिंदी डे आहे, पण असंच हिंदी दिवस पण दरवर्षी साजरा होतो आणि तो असतो सप्टेंबर 14. सो वर्ल्ड हिंदी डे वेगळा आणि हिंदी दिवस वेगळा. हिंदी दिवसाचा उद्देश काय आहे तर
भारतामध्ये रेकग्निशन ऑफ हिंदी लँग्वेज इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये हिंदी लँग्वेजचं रेकग्निशन झालं पाहिजे, आलं लक्षामध्ये. आणि वर्ल्ड हिंदी डेचा उद्देश काय, तर जागतिक पातळीवरती हिंदीचं प्रमोशन झालं पाहिजे, एक कम्युनिटी क्रिएट झाली पाहिजे जागतिक पातळीवरती. सो हा उद्देश आहे. सो वर्ल्ड हिंदी डे आणि हिंदी दिवस हे दोन वेगळे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण आता पाहणार आहोत की हिंदी किती भारतामध्ये वापरली जाते. सो 2011चा जो डेटा आहे तो सांगतोय की भारतामध्ये टोटल 121 मदर टंग आहेत, मातृभाषा आहेत. त्यातील 22 या 8th शेड्यूल मध्ये लिस्ट केलेल्या आहेत. आता आकडेवारी बघितली तर 52.8 करोड म्हणजे टोटल देशाच्या 43% लोक आहेत ते हिंदी भाषेचा मदर टंग म्हणून वापर करतात. हा खूप मोठा आकडा होतोय. त्यामुळे हिंदीला आपण जर रिप्लेस करायचं म्हटलं तर नाही, कारण दुसरी जी हायेस्ट लँग्वेज आहे, जी सर्वात जास्त बोलली जाते ती बेंगॉली आहे आणि ती 9.7 करोड लोक फक्त बोलतात. म्हणजे जर तुम्हाला कोणती लँग्वेज स्प्रेड करायची असेल तर हिंदी स्प्रेड करणं जास्त सोपं आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या लँग्वेज. कारण सेकंड हायेस्ट बघा 9.7 करोड आहे आणि फर्स्ट जे हिंदी आहे ते 52.8 करोड आहे, जे की लेस दॅन 1/5 आहे हिंदीच्या कम्पॅरिझन मध्ये. आता जर आपण हे बघितलं की 13.9 करोड जे लोक आहेत ते काय म्हणतात की हिंदी त्यांची सेकंड लँग्वेज आहे, म्हणजे द्वितीय भाषा त्यांची हिंदी आहे. जसं महाराष्ट्रामध्ये मराठीनंतर आपण हिंदी बोलतो बरेच लोक. तर टोटल जर आपण ह्याची केली की हे 11% आणि ते 43.6%, तर टोटल 55% जे पॉप्युलेशन आहे ती हिंदी समजते, त्याच्यामध्ये कम्युनिकेट करू शकते, बोलू शकते. लँग्वेज शेवटी काय आहे, कम्युनिकेशनचं माध्यम आहे. लँग्वेज हे आपले आचार विचार प्रदान करण्यासाठी. आणि लक्षात घ्या भाषा ही एकोपा पण वाढवते, आलं लक्षामध्ये. तुम्ही जर बघितलं की भारतापासून जो वेगळा झाला होता ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, तो पाकिस्तान होता. तो भाषेच्या आधारावरती पुढे 20 वर्षांमध्ये 2 वेगळे देश झाले, कारण भाषेचा डिफरन्स होता. सो भाषेचा डिफरन्स हा जास्त ताणता कामा नये, कारण त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं. सो नॅशनल युनिटीसाठी तुमच्यामध्ये एक कॉमन लँग्वेज अंडरस्टँडिंगसाठी असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे पण आपण हिंदी भाषा एक सेलिब्रेट करतो दिवस. पुढे आता आपण कोर्टाच्या रिलेटेड हिंदी भाषेचं काय आहे ते आपण पाहूया. की क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 348 काय सांगतं की सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो, या दोन्हीची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे. आता आपण थोडी भाषा आहे ती कॉन्स्टिट्यूशनची भाषा आहे, थोडी वकिली भाषा आहे. आपण समजूया अंटिल पार्लमेंट बाय लॉ अदरवाईज प्रोव्हाइड्स, जोपर्यंत पार्लमेंट एखादा लॉ करून असं काही सांगत नाही तोपर्यंत ऑल प्रोसिडिंग्स इन द सुप्रीम कोर्ट अँड इन एव्हरी हायकोर्ट, सर्व उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑल बिल्स ऍक्ट्स ऑर्डिनन्स रूल्स अँड ऑर्डर्स ऍट द युनियन अँड स्टेट लेवल शॅल बी इन द इंग्लिश लँग्वेज. म्हणजे सर्व उच्च न्यायालय, सर्व राज्यांची जी उच्च न्यायालय आहेत आणि सर्वोच्च न्यायालय, त्यातलं सर्व कामकाज आहे ते बिल असो, ऍक्ट्स असो, ऑर्डिनन्स असो, रूल्स असो, त्यांच्या डेली प्रोसिजर्स असो, ते सर्व कामकाज हे इंग्लिश मधून चालेल. आर्टिकल 348 क्लॉज 1 लक्षामध्ये सर्व ठिकाणी. सो लँग्वेज टू बी युज्ड इन सुप्रीम कोर्ट विषयी आर्टिकल 348 बोलत आहे. आता त्यातलं आर्टिकल 348 काय बोलतं की जर गव्हर्नरनं सांगितलं आणि जर त्याला त्यांनी प्रायर प्रेसिडेंटची म्हणजे राष्ट्रपतीची परवानगी घेतली आणि राज्यपालांनी असं ठरवलं, तर तो त्या एखाद्या हायकोर्टचं जे कामकाज आहे, प्रोसिडिंग्ज आहे, ते तो त्या रिजनल लँग्वेजमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये घेऊ शकतो. सो इथे काय आहे की यूज ऑफ हिंदी लँग्वेज ऑर एनी अदर लँग्वेज युज्ड फॉर एनी ऑफिशियल पर्पज ऑफ द स्टेट, म्हणजे महाराष्ट्राच्या केसमध्ये मराठी, याच्यामध्ये सर्व प्रोसिडिंग हायकोर्टचं होऊ शकतं जर तसं गव्हर्नरनं विथ प्रायर कन्सेंट म्हणजे आधी राष्ट्रपतीची परवानगी घेऊन सांगितलं तर. लक्षात घ्या इथे एक कॅच आहे की कामकाज होईल त्या लोकल लँग्वेजमध्ये किंवा हिंदीमध्ये, पण तेच पुढे काय सांगतं आर्टिकल 348 म्हणजे याच आर्टिकलमध्ये पुढे काय सांगितलंय, कामकाज जरी त्या भाषेमध्ये झालं तरी कोर्ट जो निकाल देणार आहे, फायनल जो वर्डिक्ट देणार आहे, जो निकाल देणार आहे, तो मात्र पुन्हा इंग्लिश लँग्वेजमध्येच असेल.
एनी जजमेंट, डिक्री और ऑर्डर पास्ड और मेड बाय सच हाय कोर्ट मस्ट बी इन इंग्लिश. लक्षात घ्या, म्हणजे आपली जी न्याय व्यवस्था आहे, न्यायपालिका आहे, ती स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ही कम्प्लिटली इंग्लिश डॉमिनेटेड आहे. तुम्ही इंग्लिश बोलत असाल तर तुम्हाला तिथे उभा राहायला जागा आहे, नाहीतर तुम्हाला जागा नाही. ठीक आहे. सो याच्यावरती पण आपल्याला ऍक्च्युली स्वतःची न्यायपालिका ही दुसऱ्या आता कॉमन माणसांना वकील का लागतो? कारण एकतर भाषा एवढी अवघड असते, त्यातनं ती इंग्लिश असते. म्हणजे ज्यांना इंग्लिश समजतं त्यांना सुद्धा कोर्टची इंग्लिश अवघड जाते समजायला. तिथं कॉमन ज्याला ती लँग्वेजच जमत नाही तो काय समजणार आहे त्याला? सो ऍक्च्युली पूर्ण कोर्टाचं कामकाज सुद्धा भविष्य काळामध्ये हे रिजनल लँग्वेजमध्ये झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण ते वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्येच राहतं ते सगळं काही. कॉमन माणसाला समजत नाही आपला विषय काय निकाल दिला गेला. ठीक आहे. आता आपण हायेस्ट भाषा कोणकोणत्या देशामध्ये आहेत? आपल्याला वाटतं की भारतामध्ये सर्वात जास्त भाषा बोलल्या जातात, तर नाही. सर्वात जास्त भाषा ह्या पापुआ न्यू गिनियामध्ये 851 भाषा बोलल्या जातात. इंडिया सेकंड रँकला आहे, तो 780. थर्ड इंडोनेशिया 720 लँग्वेजेस. त्यानंतर नायजेरिया, देन ऑस्ट्रेलिया, देन ब्राझील, देन US, देन फिलिपिन्स, नेपाळ आणि मलेशिया. असं सिक्वेन्स आहे. सर्वात जास्त भाषा कोणत्या देशामध्ये आहेत? तर 1 नंबरला आहे पापुआ न्यू गिनिया. सो सेकंड आर्टिकल आहे, त्याची लोकेशन, पापुआ न्यू गिनियाची लोकेशन बघून घ्या. सेकंड आर्टिकल आहे ते म्हणजे द हिस्ट्री ऑफ अमेरिकन एक्सपान्शन. जो अमेरिका फ्रीडमच्या गोष्टी करतो त्यांची हिस्ट्री काय आहे, आपण एक्सपान्शनची, म्हणजे ते देश कसा त्यांनी वाढवलेला आहे, कसं दुसऱ्या देशांना गिळंकृत केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. वेन US ट्राईड टू अनेक्स कॅनडा. सध्या खूप चर्चेमध्ये आहे कॅनडा जे अनेक्स करणारे US, असं एक चर्चा चालू आहे सोशल मीडियामध्ये पण खूप. आपण हे बघा, हे एक ट्विटरवरती, म्हणजे आताचं जे X आहे त्याच्यावरती एक जस्टिन ट्रुडो हे जे कॅनडाचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांना मॉक केलेलं आहे इलॉन मस्क. इलॉन मस्क कोण आहेत? सगळ्यांना माहिती आहे, टेस्लाचे ओनर. त्यांनी मॉक केलेलं आहे. यांनी एक ट्विट केलं होतं जस्टिन ट्रुडोनं की काही झालं तरी कॅनडा काही अमेरिकेचा पार्ट होणार नाही. इलॉन मस्क काय म्हणतोय? गर्ल. लक्षात घ्या, जस्टिन ट्रुडोला गर्ल म्हणून संबोधित करतोय. यू आर नॉट द गव्हर्नर ऑफ कॅनडा एनीमोर. आता इथे कॅनडाचा गव्हर्नर असतो का? लक्षात घ्या, कॅनडाचा PM असतो, प्राईम मिनिस्टर असतो. पण या ठिकाणी काय वापरलेलं आहे? गव्हर्नर ऑफ कॅनडा. तुम्ही नाहीये. आणि सो डझंट मॅटर व्हॉट यू से. त्यामुळे तू काय म्हणतो याचा काही फरक नाही पडत आम्हाला, कारण तू कॅनडाचा गव्हर्नर नाही आहे. म्हणजे म्हणलेलं काय? गव्हर्नर का आणि गर्ल का? लक्षामध्ये. सो एक प्रकारे ह्युमिलिएशन आहे ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म एका देशाच्या प्राईम मिनिस्टरचं, ज्याने की रिझाईन केलंय. म्हणजे एवढं संबंध ताणले गेलेले, तुम्ही लक्षात घ्या. आता डिसेंबर लास्ट इयर मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प US इलेक्शन जिंकले, त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं होतं की कॅनडा हा त्यांच्या देशाचा म्हणजे US चा 51 म्हणजे 51वा स्टेट होईल. कितवं? 51 स्टेट. टोटल किती? 50 स्टेट्स आहेत US मध्ये. हे 51वा स्टेट होईल आणि प्रत्येक स्टेटचा एक गव्हर्नर असतो US मध्ये. तर म्हणून ते डोनाल्ड ट्रम्पनं जेव्हा ट्रुडोला उद्देशून बोलताना त्यांनी शब्द वापरला होता गव्हर्नर. सो त्यांनी त्यांचा उल्लेख केला होता प्राईम मिनिस्टर जस्टिन ट्रुडो ॲज अ गव्हर्नर. म्हणजे गव्हर्नर काय की कॅनडा हा आमचाच एक राज्य आहे आणि त्याचा तो गव्हर्नर आहे. आणि त्यावरनं बराच गोंधळ झालेला आहे. आता लक्षात घ्या, हे एवढं प्रेशर क्रिएट केलेलं आहे US कडून की जस्टिन ट्रुडोला रेजिग्नेशन द्यावं लागलेलं आहे पंतप्रधान पदाचं. सो विचार करण्याची गोष्ट ही की एक दुसरा देश आहे, त्याचा प्राईम मिनिस्टर आहे, त्याला राजीनामा द्यावा लागतोय केवळ एका तिसऱ्या देशानं काहीतरी प्रेसिडेंट काहीतरी बोलतोय. पुढे बघूया आपण काय एक्झॅक्टली इश्यू आहे. पुढे आपण आता इथे बघा, हे एक मीम खूप व्हायरल होत आहे, जस्टिन ट्रुडो रिझाइन्स. तुम्हाला कॅनडा, खलिस्तान, भारत, बराच जस्टिन ट्रुडो बरेच काही मागच्या काळामध्ये पुलाखालून पाणी गेलेले आणि भारत आणि कॅनडाचे संबंध थोडे खराब झाले.
भारतातले काही म्हणजे भारताचे काही मित्र जे की परदेशात आहेत ते भारताच्या विरोधकांना तिथे जाऊन शूट करायचे. आणि त्यामुळं कॅनडाचे जे पीएम आहेत जस्टिन ट्रुडो त्यांनी असा आरोप केला होता, विदाऊट फॅक्ट्स, विदाऊट एनी प्रूफ त्यांनी असा आरोप केला. ते पण लक्षात घ्या, पीएम लेवलचा व्यक्ती आहे, तो विदाऊट प्रूफ बोलतोय. काय करतोय तर भारताचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे कॅनडामध्ये येऊन खलिस्तानी किंवा भारत विरोधी लोकांना मारण्यामध्ये. सो इट्स गुड थिंग ऍक्च्युली, पण त्यांनी विदाऊट प्रूफ हे बोललेले होते. सो आता जेव्हा ट्रुडोनं रिझाईन केलेलं आहे त्यावेळेस हे एक फोटो आहे की ट्रम्प मोदींना सांगतायत की ट्रुडो रिझाईन्स, गव्हर्नर ट्रुडो रिझाईन्स. सो एक चर्चेचा विषय आहे. आता आपण पाहणार आहोत की टेरिटोरियल एक्सपान्शन ऑफ द युएस, म्हणजे युएसनं याच्या आधी कसं एक्सपांड केलेलं आहे. तर लक्षात घ्या, युएस आहे काय, तर ह्या ज्या युरोपियन कॉलनीज, युरोपियन देश होते त्यांनी कॉलनीज क्रिएट केल्या होत्या नॉर्दर्न अमेरिकामध्ये. त्यातल्या ज्या 13 ब्रिटिश कॉलनी आहेत त्यांनी ब्रिटिश एम्पायर पासून 1776 मध्ये स्वातंत्र्य डिक्लेअर केलं. म्हणजे ह्या 13 ज्या वसाहती त्या त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र आहोत, आमचा ब्रिटिश एम्पायरशी काही संबंध नाहीये. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायची गोष्ट आहे, अमेरिकन हे ऍक्च्युली ब्रिटिशच आहेत लक्षामध्ये. दे आर नॉट सम काहीतरी कुठले. त्यांनी अमेरिकन जी हिस्ट्री आहे त्यांनी नेटिव्ह अमेरिकनना ज्या प्रकारे वाईप आउट केलेलं आहे, ते जेनोसाइड केलेला आहे, त्यांचा संपूर्ण विनाश केलेला आहे स्वतःला. हा नरसंहार म्हणण्यापेक्षा पण आपण म्हणूया की जेनोसाइड, त्यांचा वंश कुळ सर्वच काही नष्ट केलेलं आहे. नर नारी सगळ्यांचा संहार केलेला आहे त्यांनी लक्षामध्ये केवळ. आणि आता त्या ठिकाणी त्या पूर्ण नेटिव्ह अमेरिकन्सच्या थडग्यांवरती आत्ताचा अमेरिका वसलेला आहे. सो या 13 कॉलनी ज्या आहेत ब्रिटिश, त्यांनी ब्रिटिश एम्पायर पासून इंडिपेंडन्स डिक्लेअर केलं. त्यानंतर फर्स्ट मेजर एक्सपान्शन 1803 मध्ये आलेले, ज्यावेळेस त्यांनी फ्रान्स कडून लुइसियाना हा प्रांत विकत घेतला. लक्षात घ्या. त्यानंतर 1845 मध्ये त्यांचं मेक्सिको बरोबर युद्ध झालं, मेक्सिको अमेरिकन वॉर, आणि त्यांनी नॉर्दर्न मेक्सिको पूर्णपणे गिळंकृत केला 1845 मध्ये. 1867 मध्ये त्यांनी अलास्काचा रिजन रशियाकडून विकत घेतला. लक्षात घ्या, विकत घेतला. याच्या आधी पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे कॅनडाला इन्व्हेड करण्याचा, पण तो सक्सेसफुल झालेला नाहीये, कारण कॅनडा हा ब्रिटिश एम्पायरच्या आधिपत्याखाली होता आणि त्यांनी रेजिस्ट केलेला आहे. हा अजून पण आहे, म्हणजे त्यांचा जो हेड ऑफ द स्टेट आहे, म्हणजे कॉमनवेल्थ मध्ये ऑस्ट्रेलिया घ्या, न्यूझीलंड घ्या किंवा कॅनडा घ्या, त्यांचा हेड ऑफ द स्टेट आहे ते ब्रिटनचा किंग किंवा क्वीन हे असतो. सो आता याच्या आधी अजून काय एक्झाम्पल आहे एक्सपान्शनचं, तर हुवाई म्हणून आहे, नाही हवाई जो आहे, हवाईचा जो जे बेटा आहेत ती सुद्धा अमेरिकेनं गिळंकृत केलेली आहे. मग ती फरक काय आहे की जो हवाईची बेटं गिळंकृत केलेली आहे ते त्यांनी त्यांचा इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स वापरून केलेली आहे. अमेरिकन टॅरिफ्स म्हणून आपण थ्रेट ऑफ टॅरिफ, जसं आता इराणवरती टॅरिफ आहे, रशियावरती टॅरिफ आहे, जो रशियाला मदत करेल त्याच्यावरती टॅरिफ आहेत. सो जे की रशिया बरोबर डील करतायत त्यांच्यावरती टॅरिफ आहे. अशा प्रकारे काय होतं की अमेरिका त्याचा इकॉनॉमिक पॉवरचा वापर करून आपले जे विरोधक आहेत त्यांना नष्ट करण्याचा आणि त्यांची टेरिटरी गिळंकृत करण्याचा प्रयत्न पहिल्यापासून करते. ठीक आहे. सो आता कॅनडाला ते काय म्हणतंय की 25% पेक्षा जास्त आम्ही टॅरिफ लावू. आता मुद्दा काय आहे की कॅनडाला टॅरिफचा फरक पडतो का, तर मित्रांनो पडतो, खूप जास्त फरक पडतो. आता आपण मागे हे बघूया, इथे यांनी काय लिहिलेलं आहे बघा जस्टिन ट्रुडोनं, वर्कर्स अँड कम्युनिटीज इन बोथ अवर कंट्रीज बेनिफिट फ्रॉम बिंग इच अदर बिगेस्ट ट्रेडिंग अँड सिक्युरिटी पार्टनर आणि ट्रेडिंग पार्टनर. म्हणजे त्याला म्हणायचं की आपण जे ट्रेडिंग आणि सिक्युरिटी पार्टनर आहे त्याचा फायदा आहे, असं नाहीये. कॅनडा इज अ पॅरासाइट ऑन अमेरिका, कारण अमेरिकेला सिक्युरिटीसाठी काय कॅनडाची फारशी गरज नाहीये. अमेरिका इज पॉवरफुल. जर तुम्ही आत्ताची करंट सिच्युएशन पाहिली तर अमेरिकेनं युक्रेन बरोबर रशियाला एंगेज ठेवलेलं आहे. सो अमेरिका ऍक्च्युली युक्रेन म्हणजे अमेरिकाच लढतोय तिथे. सो अमेरिकन विपन्स आहेत, अमेरिकन इकॉनॉमी मधून पैसे तिथं पुश होत आहेत आणि रशिया बरोबर युद्ध चालू आहे. रशियाला तिथं एंगेज केलं आणि इकडे सिरियामध्ये सत्ता पालट करून टाकला आणि एसटीएसला सपोर्ट देऊन पूर्ण सिरियामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. तिथे पण इनडायरेक्टली कोण आहे, अमेरिकाच आहे. इकडे इस्रायलनं हमास, हिजबुल्ला यांचा सफाया केला. इराणमध्ये जाऊन आपले विरोधक होते त्यांना संपवलं. इस्रायलला सपोर्ट कोणाचा आहे, अमेरिकेचा. सो अमेरिका इस्रायलमध्ये पण लढत आहे.
इकडे सिरियामध्ये पण लढते, तिकडे रशियामध्ये पण लढते. त्याचबरोबर चायनाला सुद्धा इंगेज केलेले आहे त्यांनी. हा, चायनाला सुद्धा इंगेज केलेले आहे. कसं तर चायनाचे जे प्रांत आहेत जे स्वतःला इंडिपेंडेंट म्हणतात त्यांना सपोर्ट करायचा आहे, तायवानचा. त्याचबरोबर तुम्ही बांगलादेशच्या मुद्द्यामध्ये या. बांगलादेश जे पीएम होता निवडून आलेले शेख हसीना, त्यांना बाजूला करून तिथे त्यांनी स्वतःचा पपेट, जो की त्यांचा सिटीजन आहे अमेरिकेचा, त्याला नेमलेला आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस पाकिस्तानचा पीएम काहीतरी विरोधात बोलतो तर त्याला तुरुंगात टाकलेलं आहे आणि पुन्हा तिथली सत्ता काबीज केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, युएस ऑलरेडी एक सुपर पॉवर आहे. तो जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध पण लढत असतो आणि त्यातला कुठलाच कशाचा फरक त्यांच्यावरती फारसा पडत नाही, कारण मिलिटरी आणि इकॉनॉमिकली ते सुपर पॉवर आहेत, हे मान्यच करावं लागेल. आता रियालिटीमध्ये वस्तुस्थिती आहे ती. आता कॅनडाचा काय आपण समजून घेऊ की सिक्युरिटीमध्ये कॅनडाचा काही मुद्दा येत नाही. मग मुद्दा कशाचा आहे? त्यांचा काही इकॉनॉमिकचा मुद्दा आहे का? तर नाही. का? कारण सर्व जग ऍक्च्युली प्रयत्न करते की अमेरिकेमध्ये जाऊन काहीतरी विकायचं, कारण कंझ्युमर जो आहे अमेरिकेचा तो अतिशय स्ट्रॉंग आहे, भरपूर पैसा त्यांच्याकडे. आता कॅनडाचा एक इकॉनॉमिक्स ह्याच्यावरती चालले की म्हणजे कॅनडा हा अमेरिकेचा नेबर आहे आणि कॅनडामधून अमेरिकेमध्ये कोणतीही वस्तू डायरेक्ट जाऊन विकू शकता, कोणत्याही प्रकारचं टॅरिफ लागत नाही. तर कॅनडाची इकॉनॉमी कशा चालली तर दुसऱ्या देशाकडून कॅनडा इम्पोर्ट करतं आणि ते जाऊन अमेरिकेमध्ये विकतं. म्हणजे लक्षात घ्या, त्यांची इकॉनॉमी याच्यावरती बऱ्यापैकी चाललेली आहे. म्हणजे जर कॅनडावरती जर टॅरिफ लागले तर कॅनडाचा गुड्स आता कोणत्याही प्रकारे कॉम्पिटेटिव्ह राहणार नाही आणि ऑब्व्हियसली त्यांची इकॉनॉमी खाली जाणार आहे. आणि त्यामुळे जे कॅनडातले लोकल पॉलिटिशियन्स आहेत, त्याचबरोबर व्यापारी संस्था आहेत, ते आता याच्यावरती विचार करायला लागलेले आहेत की 51st स्टेट व्हायचं का विरोध करायचा. आपल्याला भविष्य काळात येणाऱ्या कळेलच. आता दुसरा मुद्दा आहे ग्रीनलँडचा. वाय डोनाल्ड ट्रम्प वॉन्ट्स टू एक्वायर इट? नॉट ओनली डोनाल्ड ट्रम्प, चायनाला सुद्धा ग्रीनलँड हवाय, रशियाला सुद्धा ग्रीनलँड हवाय, सर्वांना ग्रीनलँड हवाय. ग्रीनलँडचं लोकेशन बघून घ्या. इथे हा आहे ग्रीनलँड. तुम्हाला मॅपमध्ये हा भारतापेक्षा मोठा दिसतो, पण असं नाहीये. भारताचं क्षेत्रफळ आहे 32 लाख चौरस किलोमीटर आणि याचं आहे 21 लाख चौरस किलोमीटर. पण हे आपल्याला मॅपमध्ये असं का दिसतं तर मॅपमध्ये आपण जे मर्केटर प्रोजेक्शन यूज करतो त्यामध्ये जे विषुववृत्ताच्या जवळ आहेत ते छोटे दिसतात आणि विषुववृत्ताचे जे लांब आहेत ते आकाराने मोठे दिसतात. ते रिअलिटीमध्ये मोठे नाहीत. तो भास आहे इथे आपल्याला मॅपवरती दिसतो. त्यामुळे हे आपल्याला मोठं दिसतंय पण भारतापेक्षा साईजनं छोटं आहे. पण तरी लक्षात घ्या, 21 लाख चौरस किलोमीटर हा खूप मोठा एरिया आहे. मोर दॅन 70% आपण म्हणू भारताच्या, एक 70% एवढा हा मोठा प्रांत आहे. आणि हा आर्टिकला जवळचा आहे, त्यामुळे त्यावरती बऱ्यापैकी बर्फ होतं. हवामान बदलामुळे काय झालं, तिथलं बर्फ वितळायला लागलं आणि न्यू सी रूट्स क्रिएट झाले. आता लक्षात घ्या, तर सी रूट्स जे क्रिएट झाले तर यामुळे काय होणार आहे की सी रूटमुळे त्यांना एकतर नवीन शॉर्टेज सी रूटमुळे त्यांचा लॉजिस्टिकचा खर्च कमी होणार आहे. तो एक त्यांचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरा, ग्रीनलँडमध्ये ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलियमचे रिझर्व्ह असण्याचे चान्सेस आहेत, बरेच मेटल आणि मिनरल्स असण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर हा जो पार्ट आहे तो आपण काय म्हणू की आतापर्यंत कुणाच्याही आधिपत्याखाली असा पूर्णपणे नव्हता. जर आपण जॉग्राफिकल बघितलं तर डेन्मार्कच्या आधिपत्याखाली आहे, पण पूर्ण स्नो न कवर्ड आहे, त्यामुळे त्याचा कुठं युजेस झालेला नाहीये. क्लायमेट चेंजमुळे बर्फ वितळला तर आता तो यूज खाली येऊ शकतो. आलं लक्षामध्ये? तर त्याचं लोकेशन बघा, स्ट्रॅटेजिक हे रशिया आणि अमेरिका या दोघांना पण जवळ येतो. सो त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो कोणकोणते मुद्दे आहेत? लोक तिथे म्हणतात की रेअर अर्थ मेटल्स पण आहेत तिथे, जे की चायनाला हवेत, सगळ्यांनाच हवेत. त्याचबरोबर तिथे पेट्रोलियम, एनर्जी रिसोर्सेस असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शॉर्टेस्ट ट्रेडिंग रूट्स क्रिएट होऊ शकतात. त्याचबरोबर त्याची स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. या सर्व गोष्टींमुळे ट्रम्प आहे त्याला हा विकत पाहिजे आणि त्यांनी ही ऑफर दिलेली की आम्हाला हा विकत द्या डायरेक्ट. म्हणजे पूर्ण त्याची रिअल इस्टेट डील झाली एक प्रकारे. सो नाही, इथे कसं आहे आता, म्हणजे ग्रीनलँड जर त्यांनी विकत घेतलं तर ऑब्व्हियसली ग्रीनलँडवरती पूर्णपणे त्याचाच कंट्रोल येणार आहे. लक्षात. आणि त्याच्या शॉर्टेज आजूबाजूला जे समुद्र आहे, तर टेरिटोरियल वॉटर्स असतं. आपण जे इंटरनॅशनल मॅरिटाईमचे जे रूल आहेत त्यानुसार
इंटरनॅशनल वॉटर्स त्याचा पहिला अधिकार असतो जो की त्या लँडच्या जवळ आहे. सो जर ग्रीनलँड इथे आहे तर या पूर्ण भागावरती कोणाचा आधिपत्य येईल? अमेरिकेचं येईल. तर तिथल्या भागातले रिसोर्सेस खनन करण्याचे, पेट्रोलियम, जसं आता आपल्या इथे मुंबईच्या जवळ जे बॉम्बे हाय आहे त्याच्यावरती आपण तिथून पेट्रोलियम हे करतो, तसं जर इथल्या वॉटर्समध्ये जर का काही कुठल्याही प्रकारचं खनन करायचं असेल तर त्याच्यावरती अधिकार कोणाचा येईल? अमेरिकेचा येईल. सो अतिशय रिसोर्स रिच असा पार्ट आहे आणि तो अमेरिकेला घ्यायचा आहे. सो तिथे पण ग्रीनलँड विकत घेण्यासाठी अमेरिका इस्पेशली अंडर द डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करते. सो याचं पण लक्षात घ्या, जिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्याला इथे छोटे छोटे हे आपल्याला बघा, हे हा कॅनडा एवढा मोठा, कॅनडाला तो बोलतोय, इकडे ग्रीनलँडला बोलतोय, आणि आपले इथे हे पिद्दीचे देश सुद्धा आपला ऐकत नाहीत. हे बघा, हे पिद्दी देश आपला ऐकत नाहीत. लक्षात, हा मालदीव तर दिसतच नाही बघा, हा दिसतच नाही इथे, हा डॉट सुद्धा मोठा आहे त्यापेक्षा, पण ते सुद्धा आपलं ऐकत नाहीत. असो, नेक्स्ट न्यूज महत्वाची, प्रिपरेशन फॉर महाकुंभ जो की 12 वर्षांनी येतो. कुठे कुठे होतो महाकुंभ? प्रयागराज आत्ताचा जो आहे तो, त्यात हरिद्वारला होतो, महाराष्ट्रामध्ये नाशिकला होतो. आणि चौथा हरिद्वार, प्रयागराज, नाशिक, आणि चौथा कुठे होतो तुम्ही कमेंटमध्ये लिहा, मी विसरलोय. सो प्रिपरेशन ऑफ महाकुंभ चालू आहे जो की दर 12 वर्षांनी येत असतो. आता याच्या प्रिपरेशन म्हणून प्रयागराजमध्ये तिथलं जे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी फॉरेस्ट क्रिएट केलेले आहेत, छोटे छोटे छोटे. कशासाठी? तर येणाऱ्या लोकांना, कारण एकदम करोडो लोक येत असतात तिथे एका सिटीमध्ये, आणि मग तिथं खूप मोठं प्रदूषण होतं, तर त्यांना क्लीन एअर मिळावी श्वसनासाठी, नाही का, त्यासाठी त्यांनी काय केलं, तिथे फॉरेस्टचे असे पॅचेस क्रिएट केलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी जी टेक्निक यूज केलेली आहे त्याचं काय नाव आहे? मियावाकी टेक्निक. सो मियावाकी टेक्निक काय आहे? तर हे जापनीज बोटनिस्ट होते अकिरा मियावाकी, त्यांनी 1970 मध्ये ही टेक्निक यूज केलेली होती. आणि याच्या मध्ये होतं काय की तुम्ही ट्रीज आणि श्रब जे आहेत ते तुम्ही एकदम जवळजवळ लावता आणि त्यामुळे ग्रोथ फास्ट होते. हे त्याला पाहण्यात आलं की प्लांट्स ग्रो 10 टाइम्स फास्टर विथ दिस टेक्निक, मेकिंग इट प्रॅक्टिकल सोल्युशन फॉर अर्बन एरियाज. म्हणजे नॉर्मल ह्याच्यापेक्षा पण ते प्लांट, आता रिझन काय आहे त्यामध्ये, तुम्ही जर जेव्हा जवळजवळ प्लांटेशन करता तर कॉम्पिटिशन होतं फॉर रिसोर्सेस आणि त्यातून ते पटपट वाढत असतात. सो आपल्यासाठी एक महत्वाचं आहे, PIB ने हे आर्टिकल मांडलेलं आहे आणि एक चांगलं आहे. डेन्स आपली तर अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 45% पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र जी की आता अर्बन एरियामध्ये राहते. सो अर्बन एरियामध्ये जर तुम्हाला क्लीन एअर पाहिजे असेल आणि जे क्लायमेट चेंजमुळे जे चेंजेस होतात ते आपल्याला जर का रोखायचे असतील तर आपल्याला पण आपल्या पूर्ण अर्बन सेंटर्समध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये या टेक्निकचा वापर करून फॉरेस्ट किंवा आपण म्हणू की डेन्स व्हेजिटेशन, प्लांटेशन आपल्याला क्रिएट करावं लागेल. काळाची गरज आहे, म्हणून हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पुढे आपण बघूया कुंभ. तर कुंभ कधी आपण हे करतो, 12 वर्षातून काय येतो? तर जेव्हा ज्युपिटर म्हणजे गुरु, हा गुरु ग्रह जो आहे, हा गुरु ग्रह जेव्हा कुंभ राशीमध्ये जातो त्यावेळेस हा सेलिब्रेट केला जातो. आता तुम्ही ही डायग्राम बघा, हा सन आहे आणि हे प्लॅनेट्स आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, ज्युपिटर आणि शनी. आता यामध्ये बघा की हे जे ज्युपिटर आहे हा सूर्याभोवती एक पूर्ण फेरी मारतो. ते पूर्ण फेरी मारायला त्याला लागतात 12 वर्ष. सो ज्युपिटरला पूर्ण सूर्याभोवती एक फेरी मारायला लागतात 12 वर्ष. ही गोष्ट आता कधीपासून महाकुंभ होतोय? नो वन नोज. हे एन्शंट इंडियापासून हा आहेच आहे, नो रिटर्न रेकॉर्ड की कधीपासून होतोय. तो आपल्या इथे हे पूर्वजांना माहित होतं की ज्युपिटर हा 12 वर्षानंतर येतो आणि बरोबर तो त्यावेळेस पूर्ण होतो, त्यावेळेस कुंभ राशीत येतो, त्यावेळेस आपण इथे महाकुंभ भरवतो. आता हे झालं रिव्होल्युशन, सूर्याभोवतीचं एक चक्कर मारणं. पण तो स्वतःभोवती किती वेळा चक्कर मारतो? तर 10 तासामध्ये. प्रिसाइजली सांगायला गेलं तर 10.5
आवर्स मध्ये तो स्वतःभोवती चक्कर मारतो. म्हणजे तिथं ज्युपिटरवरती एक दिवस किती तासाचा आहे? पृथ्वीवरचे 10 तास. म्हणजे ज्युपिटर म्हणजे गुरुवरचा एक दिवस असतो. म्हणजे पृथ्वीवरती 24 तासामध्ये एक दिवस बनतो, तसं तिकडे 10 तासामध्ये एक दिवस बनतो. सो रिझन काय आहे? तर त्याचं रोटेशन फास्ट आहे. पृथ्वीपासून तो बऱ्यापैकी दूर आहे, लक्षात घ्या. सूर्यापासून बऱ्यापैकी दूर आहे, पृथ्वीपासून बऱ्यापैकी दूर आहे. आता हे वाचा. गुरु जो आहे इट ट्वाइस ॲज मॅसिव्ह ॲज ऑल अदर प्लॅनेट्स कंबाईन. म्हणजे सूर्यमालेमध्ये टोटल प्लॅनेट्स किती? तर 8. 9 प्लॅनेट नाही आहेत, 8 प्लॅनेट आहे. जो पूर्वी प्लुटो हा प्लॅनेट होता, तो आता प्लॅनेट ह्या कॅटेगरीमध्ये नाहीये, त्याला डॉर्फ मध्ये टाकलेलं आहे. डॉर्फ मध्ये तो प्लॅनेट नाहीये. तर टोटल 8 प्लॅनेट आहेत. यातले उरलेले 7 प्लॅनेट आहेत ते एकत्र कंबाईन केले तर त्याच्यापेक्षा दुप्पट मोठा आहे गुरु. सो आपल्या सोलर सिस्टीमचा सगळ्यात मोठा आहे आणि हा आहे गॅशियस प्लॅनेट आहे. सो गुरु आणि शनी हे गॅशियस प्लॅनेट आहेत आणि त्याच्या पुढे हे युरेनस अँड नेपच्यून हे आईस प्लॅनेट आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे जे आहेत ते आपले पृथ्वीसारखे मंगळ वगैरे सॉलिड आहेत. आपण पुढे बघूया. इथे बघा, हा सूर्य आहे. ठीक आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, नंतर हा बेल्ट आहे, त्यानंतर ज्युपिटर, त्यानंतर सॅटर्न, त्यानंतर युरेनस आणि त्यानंतर नेपच्यून. असे हे 8 प्लॅनेट आहेत. एस्ट्रॉइड बेल्टच्या आतमध्ये 4 आहेत. याला इनर प्लॅनेट्स म्हणतात. इनर प्लॅनेट्स म्हणतात जे की सॉलिड आहेत. करेक्ट. आणि हे आहे आउटर प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे. आता हे डिस्टन्स तुम्ही ते बघा मागे, हे डिस्टन्स बघा किती आहे. हे पृथ्वीचं एवढं डिस्टन्स आहे आणि हा किती लांब आहे बघा. सो इथे मध्ये ऍस्टेरॉइड बेल्ट आहे, तो असा इथे नाही का. सो जेव्हा आपल्याला जे नासा किंवा वेगवेगळे नाही का आपण मोहिमा, अंतरिक्ष मोहिमा आखतात की जिथे आपल्याला याच्या बाहेर जायचं असतं, त्यावेळेस हा बेल्ट क्रॉस करणं एक टीडियस टास्क असतं. कारण तिथे पूर्ण ऍस्टेरॉइड्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ऍस्टेरॉइड्स आहेत, मोठमोठे दगड. राईट. आता पुढचं आहे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट्स ॲनिमिया मुक्त भारत स्ट्रॅटेजी. ॲनिमिया म्हणजे काय? तर लक्षात घ्या की आयर्न, फोलिक ऍसिड वगैरे कमी. आता इथे बघा, याच्यामध्ये त्यांनी 6x6x6 स्ट्रॅटेजी लावलेली आहे. आता हे 6x6x6 म्हणजे काय आहे? तर पहिलं 6 आहे ते आहे 6 बेनिफिशरी एज ग्रुप्स. कोणकोणते 6 एज ग्रुप्स आहेत? की 6 ते 60 महिने, म्हणजे 60 महिने म्हणजे 59 महिने म्हणजे 5 वर्षापर्यंत. 12 पंचे 60. ठीक आहे. 5 वर्षापर्यंत. 5 ते 9 वर्षाची मुलं, 10 ते 19 वर्षाचे अडोलसंट, किशोर वयीन म्हणू आपण, किशोर वयीन. वुमन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज 15 ते 49, प्रेग्नंट वुमन, गर्भवती महिला, आणि लॅक्टेटिंग वुमन म्हणजे जे दुग्धपान करतात, मुलं ज्यांची दुग्धपान करतात त्या महिला. असे टोटल 6 बेनिफिशरी ग्रुप आहेत. त्यांचं थ्रू इम्प्लिमेंटेशन ऑफ 6 इंटरव्हेन्शन कोणकोणते आहेत? तर प्रोफायलॅक्टिक आयर्न अँड फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन, पिरियॉडिक डिवर्मिंग म्हणजे निर्जंतुकीकरण, जंत होतात ते नाही झाले पाहिजेत, इंटेन्सिफाईड इयर राऊंड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन कॅम्पेन, टेस्टिंग ऑफ ॲनिमिया. असे टोटल 6 आहेत, वाचून घ्या. आणि 6 इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स, असं 666 स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ॲनिमिया मुक्त भारतसाठी. सेंट्रल गव्हर्नमेंटचं ही एक पॉलिसी आहे म्हणून आपण. आता त्याचबरोबर काय आहे तर मिशन पोषण 2.0 हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटचा, जो काय माल न्यूट्रिशन कमी करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर ॲनिमियाला कॉम्बॅट करण्यासाठी दुसरं काय आहे तर फोर्टिफाईड राईस आहे. फोर्टिफाईड राईस हा सप्लाय करायचा. तर कुणाला सप्लाय करायचा? ज्या स्कीम्स आहेत, ICDS वगैरे ज्या स्कीम आहेत, किंवा हे मिशन पोषण 2 अंतर्गत जे आहे, तो हे जे फोर्टिफाईड राईस आहे तो सप्लाय करायचा. आता हा फोर्टिफाईड राईस जो असतो तो आयर्न, फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन 2 न एनरिच केलेला असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये
आयर्न, व्हिटॅमिन 12 आणि फोलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. सो हा सप्लाय करायचा. म्हणजे म्हणजे ICDS जे आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम वगैरे, त्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना, परत मिशन पोषण 2 अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना हा फोर्टिफाईड राईस सप्लाय करायचा. सो आपण आता इथे थांबूया आजचं करंट अफेअर. आपण पुन्हा भेटूया सोमवारी. असेच करंट अफेअरचे अनालिसिसचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा.